तर स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये पेटले। मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा ठाकरे सेनेचा कोणताही विचार नसल्याचं चित्र आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली। तर उगीच उतावळेपणा करू नये असं उत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे। मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठीही हालचाली सुरू झाल्या। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 3 स्वीकृत नगरसेवकांची नावं ठरल्याची माहिती आहे। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं स्टेटस ठेवत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला। तर उगीच उतावळेपणा करू नये असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी संदीप देशपांडेंवर पलटवार केलाय। त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का? मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल। त्यांच्या दोघांतलं एकमत ते संदीपला कळलंय का आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्यावर मी काही नाही बोललो। मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पद मिळावं म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पक्षातील नेत्यांची चर्चा होतीये। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीत 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक मनसेला मिळावा यासाठी आग्रह होता अशी सूत्रांची माहिती आहे। पण ठाकरे सेनेकडून उत्तरच मिळालं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे ठाकरे मनसे युतीत स्वीकृत नगरसेवक पदावरून दावे प्रतिदावे सुरू असल्याचं दिसून येतंय। बघू ना आपण निर्णय झाला का या क्षणापर्यंत, फायनल त्यांना झाले, स्वीकृत झाले का ते। शेवटी आमच्या दृष्टीने राज साहेब ठाकरे जेव्हा म्हणतील की मला मान्य आहे तेव्हाच ते मान्य होईल। उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। येत्या 25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची नावं घोषित केली जातील। मनसेला सध्या तरी स्वीकृत नगरसेवक देण्यासंदर्भात कुठलाही विचार ठाकरेंच्या शिवसेनेनं केला नसल्याचं चित्र आहे। स्वीकृत नगरसेवक पद काय असतं, त्यांच्या नियुक्तीचे निकष काय असतात त्याबद्दल सगळी माहिती जाणून घेऊया। राज्यसभा विधान परिषदेप्रमाणे पालिकांमध्येही नियुक्ती केली जाते। राजकीय पक्षांकडून नावांची शिफारस केली जाते। या नावांसंदर्भात पालिका आयुक्त, महापौर आणि इतर गटनेत्यांशी चर्चा करतात। मान्यतेसाठी ही नावं सभागृहात समोर ठेवली जातात। आयुक्तांकडून आलेल्या नावांपैकी एखादं नाव फेटाळण्याचा अधिकार सभागृहाला असतो।